Hello friends, I am Mr. R.N. Nikam and you are watching my YouTube channel Ramdas Nikam. I request you to subscribe my channel and press the bell button so that you will get the quick notification of my new uploaded videos. This is educational tutorial or videos regarding the 12th class English. I request you to watch the complete vlog as well. Thanks. मी आर्यन निकम आपणास विनंती करतो की आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व संपूर्ण व्हिडिओ बघा. धन्यवाद. In this vlog we are going to deal with section number 1, that is prosection, pronouns section. Now we are going to deal with subsection 1.3, the cough and the anthem, written by O. Henry. Now let's deal with the second part of the story. See on page number 31. Of course it's mine, said Sophie savagely. अगदी रानटीपणाने सोफी म्हणाले की होय, अर्थातच ती छत्री माझी आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. आधीच्या छत्रीच्या मालकाने माघार घेतली. द पोलीस हरीड टू असिस्ट ए टॉल ब्लोंड इन अन ऑपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. आणि तेथे जो पोलीस होता तर 2 ब्लॉक अंतरावरनं स्ट्रीट कार येताना पाहून पोलीस पलीकडच्या रस्त्यावर ओपेरा जागा घालून जाणाऱ्या एका उंच अशा ब्लॉन्डला म्हणजे सुंदर स्त्रीला मदत करायला निघून गेला. सोफी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. सोफी पूर्वेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने निघाला, असा रस्ता की दुरुस्त्या करून करून तो बिघडून ठेवलेला होता. ही हर्लेड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू ॲन एक्स्कवेशन. सोफीने त्याच्याजवळ असलेली जी काही छत्री होती ती छत्री रागाने एका एक्स्कवेशनमध्ये म्हणजे खड्ड्यामध्ये भिरकावून दिली. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. त्याच रस्त्याने येणारे काही माणसं होती की ज्यांनी हेल्मेट घातलेले होते आणि ते त्यांच्याजवळ क्लब्स म्हणजे दंडुके होते. त्यांच्या विरुद्ध सोफी काही बाई त्या ठिकाणी बोलला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. कारण सोफीला त्या माणसांच्या तावडीत किंवा कचाट्यात सापडायचं होतं. दे सीम्ड टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि एकंदरीत असं दिसत होतं की ते जे हेल्मेट घातलेले आणि हातामध्ये क्लब्स असलेले जे काही पोलीसच होते ते ह्या सोफीला असा राजा मानत होते की ज्या राजाने कधीच चूक केलेली नाही. At length, Sophie reached one of the avenues to the east where the glitter and turmoil was but faint. आणि थोडे अंतर सोफी पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर पूर्वेकडच्या एका रस्त्यावर पोहोचला. तेथे सोफीला त्या ठिकाणी फारशी झगमगाट आणि गडबड दिसली नाही होती, पण ती खूपच त्या ठिकाणी कमी होती, फेंट होती. He dragged himself towards Madison Square. For the homing instinct survives even when the home is a park bench. आणि हळूहळू सोफी तिथून मॅडिसन स्क्वेअरच्या दिशेने निघाला. कदाचित त्या ठिकाणी तो होमिंग इन्स्टिंक्ट म्हणून म्हणजे त्याचं त्या ठिकाणी निवासस्थान असावं. कदाचित त्या मॅडिसन स्क्वेअरमधल्या एखाद्या बेंचवरती का होईना की त्या पार्कमध्ये असणाऱ्या बेंचवरती तो राहत असावा. तिकडच्या दिशेने त्याने त्या ठिकाणी जाण्याचं ठरवलं. बट ऑन अँड अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर सोफी केम टू अ स्टँड स्टील. परंतु एका अतिशय शांत असणाऱ्या वळणावरती कोपऱ्यावरती सोफी थबकला. सोफी हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च, क्वेंट अँड रॅम्बलिंग अँड गेबल्ड. आणि मित्र हो बघा, त्या ठिकाणी एक जुनं विलक्षण अवाढव्य आणि अगदी आपण त्याला काय म्हणतो गॅबल्ड म्हणजे त्रिकोण असलेलं म्हणजे निमुळते चर्च होते. आणि ते सोफीला त्या ठिकाणी दिसलं. थ्रू वन व्हायलेट स्टेन्ड विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड. आणि बघा त्या ठिकाणी त्या चर्चच्या एका जांभट रंगाच्या काचेच्या खिडकीतनं असा मंदसा प्रकाश सोफीने त्या ठिकाणी बघितला. वेअर नो डाऊट
The organist loitered over the keys, making sure of his mastery of the coming Sabbath anthem. आणि नक्कीच त्या ठिकाणी यात काही शंका नव्हती की तिथं एक ऑर्गॅनिस्ट म्हणजे ऑर्गन वाद्य वाजविणारा जो कोणी वादक असेल तो अत्यंत सफाईदारपणे त्या ऑर्गनच्या स्वरपट्ट्यांवरती बोटे फिरवून पुढे येणाऱ्या सॅबत सणाकरिता त्या ठिकाणी अँथम किंवा आपण प्रार्थनागीत म्हणतो त्याची तो प्रॅक्टिस करत होता. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोपीज इयर स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स. आणि त्या ठिकाणी तेथून येणारे ते जे काही गोड संगीत होतं ते सोफीच्या कानावरती पडलं आणि त्या लोखंडी कुंपणापाशी सोफी त्या कॉन्व्होल्युशन्स म्हणजे वेटोळे किंवा वळसा घातलेले आयर्न जे काही फेन्स असतं त्या ठिकाणी तो खिळून उभा राहिला. द मून वॉज अबोव फुल अँड रेडियंट. मित्र हो, चंद्र आकाशामध्ये तेजस्वीपणे चमकत होता. फुल अँड रेडियंट. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू. काही वाहनं पण जात होती आणि काही पेडेस्ट्रियन्स म्हणजे पादचारी पण त्या ठिकाणी होते पण थोडे होते. स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपिंगली इन द यूज. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या चर्चच्या वळसणीला, यूज म्हणजे वळसण, ज्या ठिकाणी छत आणि भिंत यांचा संगम होतो ते ठिकाण म्हणजे ईव्ज. चिमण्या अगदी झोपाळू स्वरूपाच्या त्या ठिकाणी चिवचिवाट करत होत्या. ऑर अ लिटल व्हाईल द सीन माईट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर कंट्री चर्चयार्डचं त्या ठिकाणी दृश्य दिसत होतं. आता कंट्री चर्चयार्ड म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे चर्च असतं तसं त्या ठिकाणी ते दृश्य पाहायला मिळत होतं. अँड द अँथम डॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू दी आयर्न फेन्स. आणि तो ऑर्गन वादक ते जे काही वाद्य वाजवत होता त्या वाद्याच्या त्या नोट्सने किंवा स्वरांनी त्या कुंपणापाशी सोपीला सिमेंट करून ठेवलं होतं, म्हणजे अगदी खिळवून ठेवलं होतं. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज व्हेन हिज लाईफ कंटेन्ड सच थिंग्स ॲज मदर्स अँड रोजेस अँड ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. मित्र हो, या ठिकाणी आपलं असं लक्षात येतं की साधारणपणे हे गीत जेव्हा सोफी ऐकत होता तेव्हा त्याच्या आयुष्यात त्याला असं वाटलं की म्हणजे हे गीत त्याला ऐकत असताना त्याला त्या ठिकाणी जाणवत होतं की जेव्हा त्याच्या आयुष्यात त्याची आई होती, गुलाबाची फुलं म्हणजे प्रेम वगैरे आपण त्याला म्हणतो, आशा आकांक्षा, मित्रपरिवार होता, सद्विचार होता आणि त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की इमॅक्युलेट थॉट्स म्हणजे पवित्र विचार आणि कॉलर्स म्हणजे सद्वर्तनी लोक यासारख्या गोष्टी होत्या. तेव्हापासून त्याला ते सर्व काही चांगलं ठाऊक होतं, माहिती होतं. आता इमॅक्युलेट मीन्स होली, पवित्र आपण त्याला म्हणतो. आता सेकंड लास्ट त्या ठिकाणी आपण पॅरेग्राफ बघूया. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्स अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन इज सोल. आणि मित्र हो, सोफीच्या मनाची एक ग्रहण क्षमता किंवा आकलन क्षमता आपण म्हणूया आणि जुन्या चर्चचा जो काही प्रभाव होता यांचा मिलाप होऊन सोफीच्या आत्म्यात, अंतःकरणामध्ये अचानकपणे विलक्षण आणि अत्यंत विस्मयकारक असा चेंज, असा बदल त्या ठिकाणी घडून आला. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द pit into which he had tumbled, the degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties, and base motives that made up his existence. आणि मित्र हो,
जी अधोगतीची पातळी त्याने गाठली होती की ज्या पातळीपर्यंत तो पोहोचला होता, त्याची जाणीव होऊन तो घाबरला, भयभीत झाला. कारण त्याच्या वाट्याला खूप काय म्हणतो हाल-अपेष्टांचे दिवस आलेले होते. त्याच्यानंतर अयोग्य, त्याच्यानंतर अवाजवी इच्छा, मृतवत आणि भग्न झालेल्या आशा, कष्ट झालेली नष्ट झालेली अ, कार्यक्षेत्री आणि जीवनाचा हरवलेला निरर्थक उद्देश यांनी त्याचं जीवन अस्तित्व त्या ठिकाणी व्यापून टाकलेलं दिसत होतं. And also, in a moment, his heart responded thrillingly to this strange change. बघा, आणि त्याच वेळी काय झालं आणि त्याच क्षणी त्याच्या अंतःकरणाने या विचित्र मनस्थितीला अगदी आनंदी करणारा असा प्रतिसाद दिला. थ्रिलिंगली म्हणजे चित्त थरारक असा प्रतिसाद दिला. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम टू बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट. म्हणजेच एका तीव्र प्रेरणेने किंवा त्याच्या इच्छाशक्तीने त्याला ह्या दुःखद वस्तुस्थितीला तोंड देण्यासाठी प्रेरित केलं. तर इम्पल्स म्हणजे प्रेरणा. आणि पेज नंबर 32 वरती त्या ठिकाणी जो शब्द दिला आहे डेस्परेट फॅक्ट म्हणजे अत्यंत वाईट स्थिती. बघा पुढे मग, ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर. मित्र हो, या दलदलीतून तो स्वतःला बाहेर काढू शकत होता. त्याला काढणं शक्य होतं मायरमधनं म्हणजे चिखलातनं गर्तेतनं. अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. आणि स्वतःला एक अजून मनुष्य तो बनवू शकत होता. ही वूड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड इन्स्लेव्ड हिम. आणि मित्र हो, त्याला गुलाम बनवून टाकलेल्या दुष्ट मनोवृत्तीवर तो विजय मिळवू शकत होता. तो विजय मिळवू शकत होता. देर वॉज टाईम. अजून वेळ गेलेली नव्हती, अजून वेळ होती. ही वॉज यंग एट. अजून तो तरुण होता. He would resurrect his old eager ambitions and pursue them without faltering. म्हणजे आपल्या पूर्वीच्या त्याच्या ज्या काही इच्छाकांक्षा असतील पुन्हा त्यांना जागृत त्याला करता येणं शक्य होतं. आणि एवढंच नव्हे तर विदाऊट फाल्टरिंग म्हणजे न लटपटता न डगमगता त्या आपल्या इच्छांचा आकांक्षांचा तो पाठलाग करू शकत होता. Those solemn but sweet organ notes had set up a revolution in him. मित्र हो, ऑर्गनच्या त्या पवित्र आणि सुमधुर अशा स्वरांनी त्याच्या अंतःकरणामध्ये क्रांतिकारक बदल निर्माण केला होता. टुमॉरो ही वुड गो इन टू द रोरिंग डाऊनटाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. उद्याच तो त्या गजबजलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात जाऊन स्वतःकरता काम शोधू शकत होता. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. एकदा एका फर आयात करणाऱ्या व्यापाऱ्याने त्याला ड्रायव्हरची नोकरी देऊ केली होती. ही वूड बी समबडी इन द वर्ल्ड. ही वूड. मित्र हो, या जगात तो कुणीतरी समबडी बनू शकत होता. आणि त्याला ते शक्य होतं. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. पण त्याच वेळी सोफीला असं वाटलं की कुणीतरी त्याच्या खांद्यावरती बाहूवरती हात ठेवलेला आहे. ही लुक्ड क्विकली अराउंड इट. द इम्पल्सिव्ह फेस ऑफ अ पोलिसमन. सोफी पटकन क्विकली जलद गतीने मागे वळला आणि मागे वळून पाहतो तर काय, त्याला एका पोलिसाचा इम्पॅसिव्ह फेस दिसला, निर्विकार असा चेहरा दिसला. बघा, व्हॉट आर यू डुईंग हिअर आस्क्ड द ऑफिसर. त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तू इथं काय करतोय. नथिंग. काही नाही सेड सोफी म्हणाला. देन कम अलॉंग सेड द पोलिसमन. चल तर मग माझ्याबरोबर.
3 months on the island, said the magistrate in the police court on the next day. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सोफीला मॅजिस्ट्रेट समोर पोलीस कोर्टात उभं करण्यात आलं, तेव्हा मॅजिस्ट्रेटने त्याला शिक्षा सुनावली 3 महिने तुरुंगात जाण्याची, आयलंडवर जाण्याची.